म्हणून बेटा प्रश्न हा नाहीये की आम्हाला काय वाटतं, प्रश्न हा आहे की तुला काय वाटतं. तू बोल, तुला काय वाटतं? मी सांगू का मला काय वाटतंय? ऐका, मला असं वाटतंय की आपण आरती अगं तिच्या मनात काय ते आधी आपल्याला कळू दे ना. बोल बेटा तू. आई मी काय म्हणतो, ऐक, तुझ्या मनात जे काय ना ते बोलून मोकळी हो. हे बघ मला त्याला- नितीश, तू जरा शांत बसतो का? तू शांत राहा, तिला बोलू दे, तिला काय वाटतं ते. बरं सॉरी, बोल बाबा काय विचारतायत? नितीश जरा शांत हो ना. ती कसं बोलेल रे? बाबा हा बाबा म्हणजे ते हे तायडे, म्हणजे कसं आहे ना, कशाला वेळ घालवतेस? सांग ना काय झालंय? नितीश जरा गप्प बस ना. ती असं कसं काय डायरेक्टली बोलेल की तिला राजवीर पसंत आहे? अगं जर पसंत असेल तर सांगायला काय हरकत आहे, मी हेच म्हणतोय. ए तायडे सांग ना, हा बिंदास सांग, कशाला उगाच फुटेज खात? म्हणू बेटा, बाबा म्हणू बेटा तुला पसंत आहे का? तू सांग ना, तू बोल. म्हणजे हा कसं आहे ना बाबा, ते अहो काय चाललंय तुमचं? तुम्हाला दिसत नाहीये का? म्हणून लाजतेय. बरं याच्यात लाजण्यासारखं काय? मी ओळखते माझ्या बाळाला. हा कसं आहे ना, ती एवढं सगळं बोललीये, हा शिवाय ती सतत भेटते सुद्धा राजवीरना. हा. याचा अर्थ असा आहे की त्यांच्याबद्दलचं तिचं मत बदललंय. एवढी साधी गोष्ट नाही कळत का तुम्हाला? म्हणू म्हणू आई काय बोलते बरोबर आहे का? म्हणजे तू मन मोकळेपणाने सांग, तुला राजवीर पसंत आहेत का? तू बोल ना बेटा. बाबा हा कसं आहे ना, कसं आहे? मला म्हणजे मला हा म्हणजे मला ना हा हा तू नाही काही नाही. मी म्हणालो ते पसंत आहे. लाजली ती. अरे माझ्या ताईचं लग्न आहे, फटाके फुटले. तायडे, ए तायडे, तायडे उघड ना दार. तायडे, नाही मी नाही उघडणार. अगं असं काय करतेस? उघड ना दार. काय काम आहे? अच्छा, म्हणजे काम असेल तरच तुझ्या रूम मध्ये यायचं का? ए उघड ना दार, चल. बघू बघू कसा दिसतोय चेहरा. नितीश उगाच फाजीलपणा करू नका, सांगून ठेवते. अगं यात कसला आला फाजीलपणा? उघड ना दार, उघड ना. तू जा रे. अगं असं काय? ओहो, मेसेज आलेला दिसतोय. हा म्हणजे आता तुला आमच्याशी बोलायला वेळच नाही मिळणार. तू गप रे. बरं ठीक आहे जातो बाय. तायडे,
ऐक ना, मला काय म्हणायचंय, ऐक ऐक. हा. टा 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 टा. Can I say something? येस. नक्की बोलू? चालेल ना? अहो बोला ना. Miss you. याचा अर्थ काय? गुड नाईट. उद्या बाबा फोन करते. काय हो, यावर्षी दिवाळीची सुरुवात खऱ्या अर्थानं छान झाली असं म्हणेन मी. आपल्या मनूला एवढा छान नवरा मिळाला, तिच्यावर एवढं प्रेम करणारा, हो ना? अहो ऐकताय का? काय झालं? कसला विचार करताय? आरती जरा टेन्शन आलं. कर्नल साहेबांना सुद्धा टेन्शन येऊ शकतं हे आज कळतंय मला. कर्नल साहेब सुद्धा एक बाप आहे आणि कुठल्याही बापाच्या मुलीचं लग्न ठरलं की त्याला टेन्शन हे येतच. खरंय तुमचं. मला सुद्धा खूप टेन्शन आलंय. नाही म्हणजे त्यांचं घराणं एवढं मोठं आहे, श्रीमंताचं आहे. पण नका काळजी करू, आपली मनू खूप गुणी आहे. ती ज्या घरात जाईल त्या घराला घरपण देईल आणि छान सुखाने संसार करेल. मनूची तर मला पण खात्री आहे, पण त्यांचं घराणं किती श्रीमंत आहे याच्याने मला काही फरक पडत नाही किंवा मनूलाही पडलेलं नाही. काळजी एकाच गोष्टीची वाटते की दोन भिन्न स्वभावाची माणसं लग्न करतात. तीच तर गंमत असते. म्हणजे दोन भिन्न स्वभावाची माणसं एकत्र येतात, एकमेकांना समजून घेतात, त्यालाच तर संसार म्हणतात. आता आपलंच बघा ना, तुम्ही महिनोन महिने तिथे असायचात सीमेवर, तरी सुद्धा आपला संसार छान सुखाचा झालाच की नाही? पण आरती, मला जे म्हणायचंय ना ते तुझ्या लक्षात येत नाही. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही एक काम करा, एकदा मनुष्य जाऊन बोला जा. नाही नाही काय नाही, तुमच्या मनात आलंय तर जाऊन बोला ना.
नाही, मनूनी हा निर्णय जो घेतला ना तो खूप विचारपूर्वक घेतला आणि मी तिने घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. आणि आई म्हणून तूही तसंच कर. ऑफकोर्स. ही काय सांगायची गोष्ट झाली का? माझ्या लाडाची लेक आपली मनू. बरं, मी उद्या राजवीरच्या आजीला फोन करतो. सासरे बुवा करा हा फोन. सासरे बुवा? हे बुवा वगैरे ऐकलं ना की खूपच वयस्कर झाल्यासारखं वाटतं. एक मिनिट, वयस्कर झाल्यासारखं वाटतं म्हणजे? तुम्ही वयस्करच आहात, पण तरी सुद्धा अजून फाजीलपणा नाही केलाय तुमचा. वाह. अरे किती सांडवतोय, नीट का? दादा, हे पण घे. वाव. आई, चिवडा उत्तम झालेला आहे. थँक्यू. येस. बरं, मनू कुठे राहिली? आली नाही अजून? येईल इतक्यात, आवरत असेल. मनू. ती काय आली? बाबा, तुम्ही पण काय प्रश्न विचारता? तिला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ कुठे मिळणार आहे? का? मेसेजला रिप्लाय कोण देणार? अय्या. बघा बघा बघा, लाजाळूचं झाड बघा. बघू बघू बघू. नका ना बघू माझ्याकडे. अगं पण तू लाज ना, तुला कोण थांबवतंय? नाही म्हणजे तुझे लाजायचे दिवस आहेत बाई, हो की नाही? हो ऍब्सोल्युटली राईट. बाबा तुम्ही पण. तायडे, मी तुझ्यासाठी एक गाणं म्हणू का? हा म्हणा. ऐक, ऐक, ऐक. दुल्हे की आएगी बारात. दुल्हा कोण? कोण? राजवीर मोहिते पाटील. राजवीर की आएगी बारात, तो मनवा सावंतराव के अंगणे. हा असं नाही यार, खूप आगाऊ झालाय. आई, सांग ना त्याला. मी कसं सांगू अगं त्याला? मी त्याला काही बोलले तर मला नाही ना चिडवता येणार तुला. ए मनू, मनू बाबा सांगा ना. किती पटकन मोठी झाली. आता परवा पर्यंत बाहुलीसाठी हट्ट करत होती. ए मन्या, मला तर असं वाटतं की कालपर्यंत तू एवढीशी लहान होतीस हा, आणि आज अचानक मोठी झाली. मनू, तू हा जो निर्णय घेतलायस तो खूप विचार करून घेतलायस, मला माहिती. तू काळजी करू नको. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. मी आजच राजवीरच्या आजींशी बोलतो आणि पुढचं सगळं ठरवून टाकतो. या लाजली. राजवीर कुठे दिसत नाहीये. लवकर गेला का ऑफिसला? बाबा, दादा सकाळी सकाळी कुठे जातो माहित नाही का तुम्हाला? ट्रॅप शूटिंगला. ट्रॅप शूटिंग? अरे वा, मलाही शिकायला हवं मग. पण जाताना खूप खुश दिसत होते ना साहेब. हल्ली खूप बदलल्यासारखे वाटतात. आणि धना, बडबड करत बसण्यापेक्षा ना नीट काम कर. खुश दिसत होते मला. काय गरंजू, राजवीर खुश आहे तर चांगलंच आहे ना. मग असं का बोलतेस? नाही मला असं म्हणायचं होतं की आता राजवीर खुश असतो हे माहितीये ना सगळ्यांना. धनानी कशाला बोलून दाखवायला पाहिजे ते. हॅलो, नमस्कार, कर्नल अजय सावंतराव बोलतोय, मनवाचे बाबा. हो ओळखलं मी. कसे आहात तुम्ही? मनवाची आई कशी आहे? नाही, आम्ही उत्तम आहोत. तुमची तब्येत काय म्हणते? अगदी ठणठणी. मला आणि आरतीला तुम्हाला भेटायला यायचं होतं. अहो या ना मग, केव्हाही या. त्यात विचारायचे काय? मी मनवाला सुद्धा सांगितलं होतं तुमच्याशी बोलायला. हो, आमचं झालं बोलणं. हो, आणि दिवाळी आहे तर फराळालाच या. उद्या किंवा परवा आम्ही येतो. आमच्या यशला पत्ता पाठवायला सांगते तुम्हाला. नाही, त्याची गरज नाहीये.
मनवा देईलच की. बर बर ठीक आहे, या या, मी वाट बघते हा. हो, ठेवतो. काय झालं माई? कोण येते आपल्याकडे? मनवाच्या वडिलांचा फोन होता. ते आणि मनवाची आई आपल्याला भेटायला येत आहे. अरे वा, छान छान, चांगलंय चांगलंय. हो ना, तिच्या आई वडिलांनी मनवाच्या होकाराबद्दल एकदा सांगितलं की खऱ्या अर्थाने दिवाळी आली असं म्हणायला काही हरकत नाही. काय सांगतोयस काय? विश्वास बसत नाही ना? माझं पण सेम असंच झालं होतं. फायनली ताई लग्नासाठी तयार झाली. कसलो भारी वाटतंय. हो ना, म्हणजे विचार करायला बराच वेळ घेतला तिने, पण चांगला डिसिजन घेतला. अगं मी सांगतो, राजवीर मोहिते पाटील सारखा नवरा शोधून सुद्धा सापडणार नाही. जिजू असावा ना तर असा. अरे बापरे, मी बोलत काय बसलोय? ताईचं लग्न, दिवाळीची तयारी, त्यात माझ्या बिझनेसची पण तयारी आहे. चल मी येतो. अमोल बाय. हो, बाय. झालं तुमचं? अमोल, अरे असं काय करतोयस तू? तुला कळलं ना काय सुरू आहे ते? मग आता तरी सोड मनवाचा विचार. मी बघेन काय करायचं. तू नको सांगूस मला. अमोल, अरे सोड हा वेडेपणा. राजवीर सर चांगले आहेत. पैसा खूप असला म्हणजे माणूस पण चांगला असतो असं कोण म्हणाल? मी सांगतो ना, तो मनवाला कधीच खुश ठेवू शकणार नाही. अमोल, अरे पण सखी प्लीज, तू मला समजावण्याच्या भानगडीत पडू नकोस. ठीक आहे, बाय. मनवा, तुला स्वतःची काळजी नसली तरी मला आहे. आणि काही झालं तरी हे लग्न होता कामा नये. तुला माहितीये, मला एवढं टेन्शन आलं होतं म्हणजे मला कळतच नव्हतं की सांगायचं कसं घरच्यांना. आणि माझ्या घरचे माहितीत ना, नुसते आपले प्रश्नांवर प्रश्न, खरंच काही सुचत नव्हतं यार. पण खरं सांगू, तू लग्नाला तयार आहेस सांगायची काहीच गरज नव्हती. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की तू लग्न करायला एका पायावर तयार आहे. प्लीज, एका पायावर वगैरे काही नाही. बस आपलं काहीतरी एका पायावर. काय ग, कुणाच्या मेसेजची किंवा फोनची वाट बघतेस का? नाही, जस्ट चेक केलं. हो का? मला तर वाटलं की तू राजवीर सरांच्या मेसेजची वाट बघतेस. बघ, 200 वर्ष आयुष्य आहे त्यांना. बघ काय म्हणताय ते. हो, त्यांचाच आहे. काय म्हणताय? वाचून दाखवू? अप्पा, ये 200 के रिचार्ज पे 400 का टॉक टाइम.